सह्याद्रीतील अनेक गडकिल्ले आहेत, पण एक असं शिखर आहे जिथे पोहोचणं म्हणजे फक्त ट्रेक नाही, तर स्वतःला जिंकण्याचा प्रवास आहे. स्वागत आहे महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावर, अर्थात कळसूबाई. प्रत्येक पायरीवर धुक्याची साथ आणि प्रत्येक वळणावर निसर्गाची अप्रतिम भेट आणि शिखरावर पोहोचण्यासाठी मिळणारी समाधानाची भावना शब्दात मावणार नाही. चला तर मग सह्याद्रीतील क्षण विथ रोशन सोबत अनुभवूया हा अविस्मरणीय कळसूबाईचा प्रवास. रात्रीच्या अंधारातून सुरू झाला कळसूबाईचा सर करण्याचा आमचा प्रवास. रात्रीच्या अंधारातून चालत होतो आणि पहाटे सह्याद्रीने असं स्वागत केलं की शब्दच अपुरे पडले. प्रत्येक गडकिल्ल्याची एक गोष्ट असते, चला ती एकत्र अनुभवूया. असंच मानलं जातं की कळसूबाई नावाची एक साधी कष्टाळू मुलगी या परिसरात राहत होती. तिने गावातील लोकांना सेवा केली, पण अन्याय सहन न करता ती या डोंगरावर जाऊन राहिली. तिच्या स्मरणार्थ शिखरावर छोटेसे कळसूबाई देवीचे मंदिर बांधण्यात आले. आज हजारो भाविक आणि ट्रेकर्स या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर करण्यासाठी येतात. समुद्र सपाटीपासून सुमारे 1646 मीटर 5400 फूट उंच असलेले कळसूबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखले जाते. सुंदर असा नजारा. अभी इधर से नहीं आ रहा है. आपल्यासोबत गड संवर्धन करणारे दादा आहेत. जागोजागी अशी खाऊंची दुकान आहेत, पाणी बॉटल्स वगैरे. यासाठी केला होता अट्टहास, मागे पाहू शकता.
कळसुबाई ट्रेकसाठी योग्य गिअर घेतल्यास ट्रेक अधिक सुरक्षित आणि आरामदायक होतो. आवश्यक गिअर: चांगल्या ग्रिपचे ट्रेकिंग शूज सर्वात महत्त्वाचे. 20-30 लिटरचा बॅकपॅक, रेन कव्हर, हेडलॅम्प हाताची टॉर्चपेक्षा अधिक सोयीची असते. अतिरिक्त बॅटऱ्या, ट्रेकिंग पोल उतरताना विशेष उपयोगी असतो. रेनकोट किंवा पॉन्चो पावसाळ्यात. किमान 2 लिटर पाणी. एनर्जी बार, ड्रायफ्रूट, चॉकलेट किंवा इलेक्ट्रोलाइट पावडर. ग्रीप असलेले हातमोजे लोखंडी शिळे चढताना खूप उपयोगी होतात. छोटा फर्स्ट एड किट, पूर्ण चार्ज मोबाईल प्लस पॉवर बँक. पावसाळ्यात अतिरिक्त मोज्यांची जोडी. मोबाईलसाठी वॉटरप्रूफ पाऊच, कपड्यांसाठी ड्राय बॅग. जर तुम्ही नाईट ट्रेक करत असाल तर हेडलॅम्प हा हातातील टॉर्चपेक्षा अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर पर्याय आहे, कारण दोन्ही हात मोकळे राहतात आणि शिड्या चढतानाही संतुलन राखणे सोपे जाते.